राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबरपासून सुरू झाली आणि अपेक्षेप्रमाणे त्याच्यावरती काही एक चर्चा टीका आता व्हायला लागली आहे। त्याच्यामध्ये राहुल गांधी काय बोलले, ते आटा आणि ते लिटर त्या आधीच्या हल्लाबोल यात्रेतलं ते आपण थोडं बाजूला ठेवूया। आम्ही त्याच्यानंतर पण एक व्हिडिओ केलेला आहे। आता 2-3 गंभीर मुद्दे ह्या भारत जोडो शब्दावरून, म्हणजे हा शब्द का घेतला आणि बाकीच्या काही मुद्द्यांवरून समोर येत आहेत आणि त्याची चर्चा झाली पाहिजे। याचा काँग्रेसशी संबंध नंतर येईल, पण पहिले आपण देशाच्या दृष्टीने याचा विचार करूया। तुम्ही भारत जोडो म्हणताय म्हणजे काय? म्हणजे भारत तुटला कधी होता? 15 ऑगस्ट 1947ला फाळणीच्या नंतर जो काही भारत आता आपल्या ताब्यात आलेला आहे त्याची इंचभर तरी भूमी नंतर गेलेली आहे का? मग तुम्ही भारत जोडो काय म्हणता? किंवा राहुल गांधीला हे माहिती आहे का की नंतर भारताची जोडल्या गेलेलं एकच राज्य आहे की जो वेगळा भाग होता पण नंतर भारताशी जोडला गेला, ते म्हणजे सिक्कीम। म्हणजे भारतापासून वेगळं काहीच झालेलं नाहीये 15 ऑगस्ट 1947च्या नंतर, उलट जुळल्या गेलेलं आहे। आणि त्याच्यानंतर सुद्धा आपण काही भाग जो पाक ऑक्युपाईड काश्मीरचा होता त्याच्यातलाही काही भाग आपल्या प्रत्यक्ष ताब्यामध्ये आलेला आहे। आताही उरलेल्या भागात ताब्यात घेण्याचं सगळं चालू आहे। मग भारत जोडो हा विषय आला कुठे? हा शब्द आला कुठे? मग त्याचे खुलासे करताना त्यांचे नेते प्रवक्ते अगदी बुद्धिवान सुद्धा इतके भंकस आणि भावनिक पातळीवरती नुसते अशी शब्दच्छल करतात की हृदयाला जोडायचं आहे, किंवा हे ज्या समस्या आहे त्याच्यापासून जे काही भारतीय परेशान झाला आहे तेव्हा त्याच्या हृदयापासून हृदय जोडणे म्हणजे भारत जोडो, असले काहीतरी बाष्कळ शब्दच्छल फक्त केले जातात। वस्तुस्थितीमध्ये भारत जोडो असं म्हणण्यामागं काय निश्चित भूमिका आहे का, ही काहीही काँग्रेसवाल्यांना न सांगता आलेली आहे, त्या निमित्तानं समोर उपस्थित करता आलेली। खरं तर ही संधी होती, तुम्ही विरोधी पक्ष आहात, त्याच्यामुळे तुम्ही एक काहीतरी चांगले मुद्दे घेऊन, काहीतरी एखादा विषय घेऊन तुम्ही जर ही पदयात्रा काढली असती तर जास्त उपयोग झाला असता। त्यामुळे पहिला जो आक्षेप येतो तो भारत जोडो हा शब्दच कशासाठी आहे? किंवा राहुल गांधींना हे माहिती आहे का, प्रत्यक्ष 1947ला जेव्हा सत्तांतर झालं, भारत स्वतंत्र झाला त्याच्या आधी जवळपास 10-12 वर्ष प्रांतिक सरकार अस्तित्वात होती, म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपातली, सगळ्या जनतेने जरी मतदान केलं नसेल तरी, आणि ती सरकार काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांचीच होती। जे काही अधिकृतरित्या भूमी कोणाची कुठली आहे, कुठली रेषा आखायची आहे, त्याला मान्यता कशी द्यायची, याचा संबंध फक्त तेव्हाचं काँग्रेसचं सरकार, नेहरूंच्या नेतृत्वाखालचं आणि जिनांच्या नेतृत्वाखालची मुस्लिम लीग यांच्यामध्ये झालेला आहे। फाळणीचे अधिकृत ही सगळी प्रत्यक्ष प्रदेशाची वाटणी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या चर्चेमध्ये तुम्ही ज्यांच्यावर टीका करता ते भाजप म्हणजे तेव्हाच जनसंघ किंवा त्याच्या आधीचा संघ, याचा काही संबंध नाही। सावरकरांची हिंदू महासभेचा काही संबंध नाही, बाकीच्या पक्षांचा तुलनेनं काही संबंध येत नाही। पण हे राहुल गांधीला कुणी सांगावं? तथाकथित त्यांना सल्ला देणाऱ्यांनाही कुणी सांगावं? आज तुम्ही भारत जोडो म्हणताना जेव्हा भारत तुटला होता तेव्हा कसा तुटला होता आणि त्याला जबाबदार कोण आहे, किंवा त्याच्याशी संबंधित जबाबदार शब्द सुद्धा आपण नंतर करू, त्यावर वाद होईल म्हणून, संबंधित घटक कुठले आहेत ते तरी राहुल गांधींना किमान माहिती आहे का? दुसरा जो मुद्दा याच्यातून समोर येतो आहे की तुम्ही ज्या प्रदेशातून, म्हणजे ज्या राज्यांमधून ही यात्रा नेत आहे त्या राज्यांमधले इतर भाजपेतर विरोधी पक्षांचं काय त्याच्यामध्ये भूमिका आहे? मुळात पहिली गोष्ट म्हणजे या सरकारच्या विरोधामध्ये सगळे विरोधी पक्ष एकत्र येऊन काही एक भूमिका घ्यावी, काही एक चळवळ उभी करावी, असं एक होतं सर्वसाधारणपणे। अपेक्षा अशी होती की राहुल गांधींच्या या यात्रेची सुरुवात सगळे विरोधी पक्षाचे प्रमुख नेते त्या ठिकाणी असतील। जसं महागठबंधनसाठी सगळ्यांनी हातवरती करून त्या कर्नाटकामध्ये म्हणजे बेंगलुरूला कुमारस्वामी यांच्या मुख्यमंत्री पदाच्या वेळेस सगळ्यांनी हातवरती करून फोटो दिले होते। किमान तेवढं तरी आता व्हायला पाहिजे होतं। जर तुम्हाला मोदीच्या विरोधामध्ये, भाजपच्या विरोधामध्ये अशा पद्धतीने एक मोर्चा उभा करायचा आहे आणि एक कोणीतरी नेता म्हणून समोर न करता नेतृत्वाची फळी समोर करायची, तर तुम्ही किमान एवढं करू शकले असते। म्हणजे आता अपेक्षित एवढी साधी गोष्ट होती की 4-5 प्रमुख विरोधी पक्ष की ज्यांच्या हातामध्ये काही एक राज्यसत्ता आहे, जसं म्हणजे अरविंद केजरीवाल आहेत, ममता बॅनर्जी आहेत, किंवा KCR आहेत ते तेलंगणाचे, किंवा MK स्टॅलिन ज्या ठिकाणी यात्रा सुरू झाली तिथले मुख्यमंत्री आहेत, केरळचे मुख्यमंत्री P विजयन आहेत। मग असे कितीतरी नेते होते ना, भाजपेतर असे जे नेते आहेत ते सगळे त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या पदयात्रेला हिरवी झेंडी दाखवली, असं काहीतरी घडायला पाहिजे होतं। म्हणजे एक चित्र समोर काय गेलं असतं की सगळे विरोधक एकवटलेले आहेत, पण तसंही काही दिसलेलं नाही। आता दुसरा मुद्दा येतो की ज्या राज्यांमधून ही यात्रा जाते आहे त्याच्या मागे तुमचं काही सूत्र आहे का? की उदाहरणार्थ गुजरातमध्ये आता निवडणुका होत आहेत, गुजरातमध्ये ही यात्राच जात नाही,
म्हणजे आता हे कोणी समजून सांगावं यांना, की जर तुम्हाला राजकीय, हे तर तुम्ही राजकीय नेते आहात, राजकीय पक्षाची ती पदयात्रा आहे, त्याचा राजकीय फायद्यासाठीच असायला पाहिजे, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. मग ज्या राज्यामध्ये प्रत्यक्ष आता निवडणूक तोंडावर आहे, लगेच होणार आहे, त्या राज्यांना किंवा काही दिवसानंतर ज्या ठिकाणी निवडणूक आहे ते राज्य का नाही निवडले पदयात्रेसाठी, याचं काही उत्तर नाही. अजून एक मुद्दा गंभीर असा होतो, भारत जोडो असे हे म्हणत असताना एकच असा मोठा प्रदेश भारतातला शिल्लक राहिला होता स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा. म्हणजे दोन होते खरं तर, गोवा पण होतं, पण गोवा नंतर उशिरा स्वतंत्र झालं, प्रदेश छोटा होता. पण सगळ्यात मोठा असलेला तेलंगणा, महाराष्ट्रातला मराठवाडा आणि कर्नाटकातले उत्तर कर्नाटक ज्याला म्हणतात 3 जिल्हे, बिदर, रायचूर आणि गुलबर्गा, हे जे हैदराबाद राज्य होतं निजामाच्या अखत्यारीतलं, ते त्यानं स्वतंत्र ठेवलं होतं. आणि त्या राज्याची मुक्ती जेव्हा झाली, हैदराबाद मुक्ती संग्राम म्हणतात, 17 सप्टेंबर 1948. मग जर तुम्हाला भारत जोडो यात्राच करायची होती तर तुम्ही जाणीवपूर्वक 17 सप्टेंबरच्या दरम्यान तुम्ही कर्नाटकातले 3 जिल्हे, मराठवाड्यातले 8 जिल्हे आणि ते तेलंगणाचे याच्यामध्ये कुठेतरी असायला पाहिजे होतात ना. म्हणजे पण एक तुमच्या ह्या भारत जोडो शब्दामध्ये पण एक काहीतरी अर्थ आहे असं लक्षात आलं असतं. पण यांचे जे कोणी सल्लागार आहेत त्यांना हे कधी सुचलेलं नाही की 17 सप्टेंबरच्या दरम्यान आपण ह्या 3 राज्यापैकी कुठेतरी असू. पहिले 10 दिवस माझ्या माहितीप्रमाणे ही यात्रा खाली दक्षिणेतच फिरते आहे, त्याच्यातही जर ती तेलंगणामध्ये आधी आली असती आणि 17 सप्टेंबरचं प्रत्यक्ष झेंडावंदन शासकीय पातळीवरचं जे मराठवाड्यात होतं त्याच्या कुठल्या तरी निमित्तानं जर राहुल गांधी तिथे उपस्थित झाले असते तर त्याला एक वेगळा अर्थ आला असता. तसंही काही घडलं नाही. दुसरा जो मुद्दा आता समोर येतो की काँग्रेसमधलेच प्रत्यक्षामध्ये जे ज्येष्ठ नेते आता शिल्लक आहे त्यांनी सगळ्यांनी मिळून ह्या निमित्ताने काही एक विषय चर्चेला आणून त्या ठिकाणचे तथाकथित बुद्धिवान, तथाकथित विचारवंत, पत्रकार या सगळ्यांच्यासाठीचे म्हणून काही एक आयोजन केलेलं आहे का? म्हणजे ह्या यात्रेच्या दरम्यान सर्वत्र तुमचे म्हणजे प्रत्यक्ष पत्रकार परिषद होती असं नाही, असंख्य गोष्टी आहेत. त्या निमित्तानं तुम्ही ते विषय किंवा ज्या प्रदेशातून यात्रा जाणार आहे त्या प्रदेशाशी संबंधित काही महत्त्वाचे विषय तुम्हाला समोर आणता येत आहेत का? तसं सुद्धा दिसत नाहीये. अजून एक मुद्दा असा आहे की तुम्ही हे म्हणजे त्यांना टोमणा मारलेला आहे सुहेल सेठ सारख्या पत्रकार विचारवंत यांनी की हे जे सगळी जी यात्रा आहे 150 दिवस आहे. 7 सप्टेंबरला यात्रा सुरू झाली, 150 दिवस ही यात्रा चालणार आहे. हा जो टोमणा आहे राहुल गांधीसाठी की सलग 150 दिवस तुम्ही भारतामध्ये तरी राहणार आहेत का? आजपर्यंतचं वाईट चित्र असं आहे की कधीही राहुल गांधी सलग भारतामध्ये राहिलेले नाहीयेत. काही दिवसाच्या नंतर ते बरोबर परदेशामध्ये पळतात. बऱ्याचदा तर अतिशय महत्त्वाच्या आणि मोक्याच्या वेळी, अगदी पंजाबमध्ये निवडणूक चालू असताना निवडणूक प्रचाराच्या आधीच ते निघून गेले होते. नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं ती प्रचार सभा होती तेव्हा राहुल गांधी गायब झाले होते. किंवा जेव्हा जेव्हा काहीतरी अडचणीचा प्रसंग असतो, निवडणुकीचे निकाल लागलेले असतात, पक्षाला धीर द्यायचा असतो किंवा विधान परिषद किंवा राज्यसभा यांचे निकाल लागलेले आहेत, त्याच्यामध्ये असंख्य अडचणी आलेल्या आहेत पक्षाला. अशा कुठल्याही वेळी राहुल गांधी आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी धीर देताना आढळून येत नाहीत. मग म्हणून एक टोमणा आता मारला गेला होता की 150 दिवस तुम्ही ही जी पदयात्रा काढणार, म्हणजे याचा अर्थ तुम्ही पहिल्यांदाच सलग 150 दिवस भारतामध्ये राहणार आहात. तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे पुढचा त्याच्या की बाबा राहुल गांधी असं म्हणतात की लोकांशी भेटणार आणि समजून घेणार. आता ह्या वाक्यावरती हसावं का क्यू करावी का त्यांना ज्यांनी कोणी हे वाक्य पडवले त्यांच्या बुद्धीची क्यू करावी? अरे तुम्ही 2004 पासून सलग 4 वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहात. 2004ची निवडणूक, 2009ची, 14ची आणि 19. भले ते आता अमेठीमधून हारले तरी वायनाडमधून निवडून आलेले आहेत सलग 4 वेळा. म्हणजे त्यांची संसदीय कारकीर्द आता 18 वर्षाची झालेली आहे. ज्याची संसदीय कारकीर्द 18 वर्षाची आहे त्याच्यातल्या सलग 10 वर्ष त्याचा पक्ष केंद्रामध्ये काय आणि महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यांमध्ये सलग सत्तेवरती होता. प्रत्यक्ष सत्तेच्या केंद्रस्थानी ते होते, त्यांच्याकडे इतका अधिकार होता की त्यांच्या सरकारने मंजूर केलेला अध्यादेश टराटरा फाडत होते पत्रकार परिषदेमध्ये. मग त्या राहुल गांधीला त्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून समजून घ्यायला वेळ नव्हता भेटला का? किंवा तुम्ही तेव्हा सुद्धा यवतमाळमध्ये येऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या बायकोला त्या कलावतीला भेटले होते, नंतर मग तिच्या जावयानं आत्महत्या केली, तुम्हाला खबर पण नाही त्याची. किंवा तुम्ही ज्या हाथरसमध्ये तातडीनं धाव घेतली होती, फोटो काढले होते, त्याच्यानंतर ज्या आणि विचित्र पद्धतीने फार मोठ्या प्रमाणात तुमच्याच राज्यांमध्ये बलात्कार झाले, हत्या झाल्या, मग त्याची तुम्हाला काही खबर नाही. साधं तुम्हाला ट्विट करायला वेळ भेटलेला नाही.
त्याच्या संदर्भात काही एक ॲक्शन किंवा काही एक धोरण ठरवायचं की अशा काही प्रकार होऊ नयेत आणि झाले तर तातडीनं ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे त्यांना न्याय कसा भेटावा. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की हे पण कोणी त्यांना विचारायला तयार नाही. भारत जोडो यात्रा पदयात्रा इतक्या दिवसाची आहे, 150 दिवसाची. या निमित्तानं काही एक गंभीर मुद्दे सगळे उपस्थित करतायत आणि ह्याचं उत्तर द्यायला राहुल गांधी अपेक्षेप्रमाणे तयार आहेत न त्यांचे प्रवक्ते आणि नेते. त्याच्यावरची उसंत वाणी. भारत जोडोची सुरू झाली गाणी, तोडला तो कुणी सांगा आधी. पद गेल्यावर सुचे पदयात्रा, सत्तेची ती मात्रा हवी यांना. सत्तेची ही नशा, सत्ते विना काही सुचतच नाही काय करू. सत्ता होती तेव्हा कुठे होते भान, आयुष्य गहाण सामान्यांचे. शेती विरोधाचे काँग्रेसी धोरण, शेतीचे मरण चिंतणारे. सोबत चमचे भक्त आणि भाट, विरोधींची मोठ आहे नाही कुठे. कांत बदनामी दोनही शब्दांची, कांत बदनामी दोनही शब्दांची, गांधी यात्रा यांची ओळख आहे, गांधी यात्रा यांची ओळख आहे. त्याच्याशी तुलना करताना हे महात्मा गांधींच्या यात्रेशी तुलना करतायत. तुलना करणाऱ्यांची तरी बुद्धीची काय किव करावं नाही. ह्याच्यामध्ये महात्मा गांधीची पण बदनामी आहे आणि आपल्याकडे यात्रा हा जो शब्द आहे पदयात्रेसाठी म्हणजे त्याला एक फार मोठा व्यापक असा अर्थ आहे. अगदी पुराण काळापासून चालू आलेला त्याची बदनामी आहे की यात्रा विशिष्ट हेतून ठेवली जाते, त्याच्यामधून काही एक साध्य करायचं असतं, त्याच्यामधून काही एक चिंतन करायचं असतं. इथे काहीच नाही, फक्त यात्रा आहे आणि फक्त गांधी हे नाव आहे, म्हणजे दोघांची बदनामी आहे. अजूनही वेळ आहे. राहुल गांधींनी आणि काँग्रेस पक्षांनी विरोधकांची सगळ्याची मिळून एक मोठ तयार केली आणि ह्या यात्रेच्या निमित्तानं सगळे विरोधक भाजप मोदी संघ अमित शहा यांच्या विरोधामध्ये ठामपणे उभे राहिले. असं जरी चित्र झालं तर शक्यता ही आहे की पुढच्या निवडणुकीत तुम्हाला एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून लोक गृहीत धरतील. अन्यथा तुमच्या दखल घ्यायची काहीच गरज नाही. हे लोकांनी मतातून पूर्वी पण दाखवून दिलेलं आहे आणि पुढच्या निवडणुकीत दाखवून देतील. इथेच थांबूयात. धन्यवाद.